नमस्कार, मी शीतल भुरके. शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे वटाणा भात. खूप सोपा आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते. तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी मटार, कोथिंबीर, टमाटर, लसूण, अद्रक आणि एक कांदा घेतलेला आहे. त्यानंतर आपले हे रोजचे सुके मसाले. आता आपल्याला हे जे आपण तांदूळ घेतलेले आहे याला 2 वेळेस स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. मी इथे कालीमूस तांदूळ वापरलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही वापरा. तांदूळ कुठलाही असू द्या, पण ते स्वच्छ धुवून घ्या. हे बघा 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून झालेलं आहे. आता आपले जे कोथिंबीर, टमाटर आणि कांदा आहे याला आपल्याला बारीक आकाराने कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कांद्याची साईज लांब आवडत असेल, कांद्याचे जे काप आहे ते लांब लांब आवडत असेल तर तुम्ही लांबसुद्धा ठेवू शकता. जर तुम्हाला बारीक आवडत असेल तर बारीकसुद्धा करू शकता. मला बारीक आवडते त्याच्यामुळे मी सरस बारीकच ठेवते. हे बघा, आणि टमाटरसुद्धा आता आपल्याला बारीक आकाराने कट करून घ्यायचं आहे. टमाटर झालेला आहे. आता जे अद्रक आहे त्याचे आपल्याला 2-3 तुकडे करून घ्यायचे आहे. हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे, पण बारीक करायच्या अगोदर त्याचे 1-2 तुकडे करायचे, त्याच्यानंतरच खलबत्त्यामध्ये बारीक करायचे. आणि हे बघा अद्रक लसूणची पेस्ट तयार झालेली आहे. आता हे बाजूला काढून घेऊया. आणि आता मटार भातची आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्याची तयारी करायची. तर स्टार्टिंगला आपल्याला यामध्ये 3 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल थोडं जास्तच वापरायचं आहे मटार भातला. त्यानंतर तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी टाकायची, त्यानंतर जिरं टाकायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला कांदा, अद्रक आणि लसूण हे तिन्ही एकत्रच टाकायचे आहे. आता याला 2 मिनिट असंच फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा 2 मिनिट झाल्याच्यानंतर आता यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आहे. हे जास्त फ्राय करायचं नाही, फक्त 2च मिनिट. त्यानंतर आपल्याला टमाटर टाकायचं आहे आणि टमाटरला मऊसूद होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं नाही, फक्त थोडंसं परतवून घ्यायचं आहे. हे बघा छान थोडंसंच परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये मटार टाकायचं आहे. त्यानंतर सुके मसाले, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी खडे मसाले कुठलेही वापरलेले नाही आहे. जर तुम्हाला खडे मसाले वापरायचे असेल तर वापरू शकता, नाही वापरले तरीसुद्धा आपला हा जो मटार भात आहे खूप छान होते. त्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला तांदूळ होते ते टाकायचे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाण्याचं प्रमाण एकदम जास्त ठेवू नका. आपले जे तांदूळ आहे त्याच्यात फक्त थोडंसं वर पाणी आलं पाहिजे, जास्त प्रमाणात नाही. त्यानंतर यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला झाकण लावून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. मी यामध्ये कोथिंबीर वापरलेली नाही आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहे. आता मी तुम्हाला दाखवते मटार भात किती छान झालेला आहे. पहिली याची सगळी हवा काढून घ्यायची आहे आपल्याला. आणि हे बघा तुम्हाला दाखवते जवळून, खूप छान झालेला आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. आता यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. आपला जो भात आहे मसाले भात तो गरमच आहे, त्याच्यामुळे वरून आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि हे बघा दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे आणि चवीलासुद्धा त्याच्यापेक्षाही छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी मटार भातची रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.